नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर धडा घेऊन आले आहे. बालभारती मराठीमधला हा धडा आपल्याला इयत्ता 6वीला होता. याचे नाव आहे गोकुळ. मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसन्यास या नाटकातून घेतलेला हा एक प्रवेश आहे. या पाठात गोकुळ हा किती विसराळू स्वभावाचा व्यक्ती असतो आणि त्यातून कसे विनोद निर्माण होतात हे दाखवले आहे. हा पाठ ऐकताना हसून हसून पोट दुखेल असा हा धडा. पाठ आवडल्यास आपल्या बालमित्रांना नक्की शेअर करा व आपल्या बालपणीच्या शालेय आठवणी ताज्या करून द्या. चला तर मग पाहूया आपला विसरभोळा गोकुळ. गोकुळ त्याच्या घरामध्ये उभा होता. आता या विसराळूपणाला काय करावं? अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही. कोणकोणती कामे करायची आहेत यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या. पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो. मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय? चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो, तो कुठे जायचे याचाच विसर पडला. म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो. बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे. हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे. कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही. वा वा गोकुळ, धन्य तुझा संसार. पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही. नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल. याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी. अगं ऐकलेस का? जरा इकडे ये पाहू. ऐकलेस का? अगं ये. ऐकले हो, जरा थांबा, आले. पण गोकुळचा आता हाका मारायचा सपाटा सुरूच. नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणारच नाही. आलीस का? अगं ये. ऐकले का? अगं ये. मथुरा हात पुशीत बाहेर येते. मथुरा, झाले का एकसारखे ओरडायला? जरा हात धुत होते तर 50 हाका झाल्या. वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या? गोकुळ, तशातला काही प्रकार नाही. तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठून मिळणार? म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही. मथुरा, न राहायला काय झाले आहे मला? आपल्यासारखेच का जग आहे सारे? गोकुळ, बरे ते असो. काय विचारणार होतो मी? पाहिलेस हे असे होते. मथुरा, काय हे? आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे? गोकुळ, तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नावसुद्धा विसरलो असतो. आठवण म्हणून ती कशी राहत नाही. मथुरा, आठवण राहत नाही तर उपरण्याला खुणगाठ बांधावी एखादी. गोकुळ, ही बघितलीस? खून गाठीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुटपुटली झाली आहे ती. मथुरा, हे काय? माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली आबरू ठिकाणावर आहे. इतक्या गाठी देतात कुठे? करायचे ते भारीच. आता देशमुखांच्या येथे 4 माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे. गोकुळ, शाब्बास, हेच विचारणार होतो. देशमुखांकडे जायला निघालो हेच वाटेत विसरलो. मथुरा, बरे मघाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले? गोकुळ, काय व्हायचे? हेच झाले. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो. मथुरा, बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढे सुद्धा विसरलात का हो? गोकुळ, जिन्स लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केसर ह्याचा निर्णय होईना.
तेव्हा टाकले ते काम उद्यावर. मथुरा, ते नाही चालायचे. आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद. रात्री जेवायला काही मिळणार नाही. गोकुळ, बरी आठवण केलीस. मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे. हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटले तर ठेव चूल बंद. मथुरा, मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे. मग जायचे होते कुठे भीक मागायला. आणखी उठपाय देशमुखांकडे. काय असते हो तुमचे? गोकुळ, काय असते म्हणजे? आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवलं, लिहायला वाचायला शिकवले, सारा संसार थाटून दिला. आणि म्हणे तिथे काय असते? मोठी शहाणीच की नाही तू? घरात काय वाटेल ते कर. आज तिकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी नाही गेलो तर? मथुरा, तर आडून बसेल त्यांचं अगदीच. हे पहा, तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी. माझ्या बापाच्या येथे अन्नवस्त्राला काही तोटा नाही. गोकुळ, वाह, तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही? त्याच्या खानावळीत रोज 200 पान जेवून उठते. तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा, पण 7 रुपये महिना तू कोठून देणार? मथुरा, इतकी हिणवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत. गोकुळ, मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली? म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. मथुरा, लग्न तरी कुठे करणार होते माझे, पण हळदी कुंकवाला आधार म्हणून. गोकुळ, म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तात बांधली वाटते. म्हणे मी त्यांना जड नाही. इतका उदार तुझा बाप असता तर दिवाळ सणासाठी तुला मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकार का केला असता माझ्याकडे? त्याने केला दिवाळ सण, पण माझे निघाले दिवाळे. मथुरा, आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपानसुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या खानावळीत, पण माझ्या खेरीज पान हलत नाही. गोकुळ, खरेच पान हलत नसेल. खानावळीतली 200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे. आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणांवर पांघरून सुद्धा घालीन हो.